everyone. Today will be discuss about that the methods of family planning. It is important in your obstetric and gynecology and community health nursing. Okay, so हे तुम्हाला दोन सब्जेक्ट मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे, जसे की आपलं गायनेकोलॉजी आणि ऑब्स्टेटिकल असेल आणि आपलं कम्युनिटी हेल्थ नर्सिंग असेल. दोन सब्जेक्ट मध्ये तुम्हाला हे इम्पॉर्टंट आहे, म्हणून हा कॉमन टॉपिक मी या ठिकाणी घेतोय. सो आपण डिस्कस करणारे मेथड्स ऑफ फॅमिली प्लॅनिंग इन community also and obstetric also. Okay, so first one, the in community or the obstetric, it is an important thing like that month cycle, like your menstrual cycle. It is a 28-day period of your phase. Okay, that is about a menstrual cycle. Okay, so यामध्ये day 1 पासून तर at the time of ovulation like 13 days. Okay, so 13 days to 28 days. Okay, आफ्टर द ओव्युलेशन पिरियड असणार. ओके, सो आपण या ठिकाणी बघू फर्टिलिटी अवेअरनेस. इट इज ऑल्सो कॉल्ड एज नॅचरल फॅमिली प्लॅनिंग. फर्टिलिटी अवेअरनेस मीन दॅट अवॉइडन्स ऑफ सेक्स विथ द वुमन or most fertile. The most reliable way to do this, it is the watch for changes in cervical mucus, body temperature to use the method of correctly. It is the best to get training from the healthcare professional. So no drugs or devices inexpensive. Okay, so limits spontaneous sex to 25% of typical users get pregnant. Okay, so in that the fertility awareness about that, suppose you will be sex with a woman. Okay, or you are doing to the family planning to your wife. Okay, so that time you will be follow the family planning methods. Okay, for the fertility awareness. Okay, so ह्या मध्ये काहीतरी फर्टिलिटीज म्हणजे अवॉइडन्स आहे, जसे की आपण बोलू शकतो की यामध्ये खूप सारे मेथड्स आहेत, जसे की नॅचरल असेल, परमनंट मेथड असेल, ओके, बॅरियर मेथड्स असेल. ओके, सो आपण या ठिकाणी एक एक करून बघूयात. ओके, आता स्पर्मिसाइड्स काय करतात की केमिकल जे असतात त्या स्पर्मिसाइड्स म्हणजे ते किल करणार आपल्या स्पर्म्सला. ओके, इन मदरच्या ओव्हरीज मध्ये जर का ज्यावेळेला आपलं स्पर्म एंटर होणार, सो दॅट टाइम काय करणार, ते किल करणार त्यांच्या अँटी स्पर्मिसाइड्स आपण त्यांना असं बोलू शकतो. ओके, स्पर्म्सला किल करणार. लाईक तिच्यामध्ये पण खूप साऱ्या व्हरायटी आहेत, जसे की फोम असेल, स्पर्मिसाइड फोम असेल, जेली असेल, ओके, क्रीम असेल, स्पर्मिसाइड इन्क्लुडिंग, और फिल दॅट इज प्लेस इनसाइड द वजन और बिफोर द सेक्स. ओके, सम टाइप ऑफ मस्ट बी पुट इन द प्लेस 30 minutes ahead of the time. Okay, frequently use may cause tissue irritation, increase the risk of infection and sexual transmitted disease. Spermicides are the most often used along with the birth control methods. Okay, proposes will be easy to use, inexpensive at or one per use. Okay, $1 per use. Okay, so contraindications may increase the risk of sexual transmitted diseases. 29% get pregnant. Okay, so spermicides जे आहेत, ओके, जेली असेल, फॉर्म असेल, टॅबलेट असेल. ओके, सो आपण स्पर्मिसाइड ज्यावेळेला यूज करतो बिफोर द सेक्स, आपण बिफोर द सेक्स आपल्याला यूज करायचं आहे ते इन फिमेल्समध्ये. सो यामध्ये मेन ज्यावेळेला ती यूज करणार फिमेल, सो तिला नॉट गेटिंग अ चान्सेस ऑफ द सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज तिला होणार जास्त चान्सेस आहे. सो इट इज अ इंडिकेशन पण आहे याचे गुड और कॉन्ट्राइंडिकेशन सुद्धा. इंडिकेशन काय की जसं लो एक्सपेन्सिव्ह आहे. ओके, त्यानंतर की यामुळे 27% of chances are getting of pregnancy. Okay, सो या ठिकाणी कॉन्डम. ओके, आपण कॉन्डम बद्दल डिस्कस करणार आहे. सो मेल कॉन्डम, द लेटेक्स कॉन्डम, इट इज अ क्लासिक barrier method. It prevents sperm from the entering the woman's body, protecting against the pregnancy and sexually transmitted diseases of couples who rely only one male condom. Okay, 50% of get pregnant in a year. Okay, prognosis will be or proposes to be widely available, protect against sexual transmitted disease, inexpensive, under $1 each. Okay, सो यामध्ये जर आपण बघितलं सो तो 10 to 15 रुपीज पर्यंत आपल्याला भेटू शकतात. सो इट इज अ लेटेक्स फॉर्मेशन, म्हणजे जे लेटेक्स पासून बनवलेलं गेलेलं आहे मेल कॉन्डम. ओके, सो इट इज अ बॅरियर मेथड आहे. ओके, जी बॅरियर मेथड काय करणार, स्पर्म्सला एंटर करण्यापासून वाचवणार वुमनच्या बॉडीपासून. ओके, सो प्रोटेक्टिंग काय करणार अजून सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीजेस जे आहे. सो at the time of you will be use male condom, so the you will be low chances of the
sexual transmitted diseases and the HIV. Okay, so couple will be must try to use in male condom in India मध्ये जर का बघितलं आपण सो मेल condom ची रेट आहे ती इन्क्रीजिंग आहे. ओके, सो 50% ऑफ चान्सेस आहे की मदर विल बी प्रेग्नेंट. ओके, और वुमन विल बी प्रेग्नेंट. सो आता या ठिकाणी फिमेल कॉन्डम बद्दल आपण डिस्कस करणार आहे. सो फिमेल कॉन्डम मीन्स female condom, it is a thin plastic pouch that lines the vagina and can be put in the place of the 8 hours before the sex. Users grabs a flexible plastic ring at the close end to guide it into position. It's somewhat less effective than the male condom. Okay, so यामध्ये काय less effective आहे. Okay, so female condom will be used pouch like structure as the plastic ने बनवलेले असतात. Okay, सो ते अफेक्ट का म्हणजे की प्रोटेक्ट करणार की फिमेलचे स्पर्म्स टू द फिमेलच्या वजनामध्ये. ओके, इट इज अ लेस इफेक्टिव्ह मेथड्स आहे रिगार्डिंग टू जर का आपण कम्पेअर केलं तर मेन कॉन्डमपेक्षा. सो याचे पर्पजेस काय वाढले अवेलेबल आहे. सम प्रोटेक्शन अगेन्स्ट द सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीजपासून प्रोटेक्ट करणार, कंडक्ट करणार बॉडी हीट बेटर दॅन द मेल कॉन्डमपेक्षा. ओके, सो कॉन्ट्राइंडिकेशन्स काय कॅन बी नॉइसी. 21% ऑफ युजर्स गेट प्रेग्नेंट. नॉट reusable or should not be used with the male condom to avoid breakage. ओके, सो यामध्ये काय होणार की ब्रेकेजचे चान्सेस कमी आहे. समटाइम्स होऊ पण शकतात. 21% चान्सेस असतात की प्रेग्नेंट होण्याचे. ओके, सो त्यानंतर आपण डिस्कस करणार आहेत की अदर्स ज्या मेथड्स आहे. ओके, त्याबद्दल त्यानंतर आपण डिस्कस करणार आहे डायफ्राम. आपण आधी इमेज मध्ये बघतोय डायफ्राम. डायफ्रामचा आपल्याला या ठिकाणी इमेज दिलेला आहे. डायफ्राम इज अ रबर डम दॅट इज प्लेस ओव्हर द सर्विक्स बिफोर सेक्स. इट इज यूज विथ द spermicides effectiveness compared to the male condom. 60% of average users get pregnant, including those who don't use of devices correctly every time. त्यानंतर यामध्ये काय सांगितलेलं की सर डायफ्राम यूज करू शकतो आपण प्लेस करणार आपण मदरच्या सर्विक्स मध्ये. ओके, 60% चान्सेस ऑफ द मदर फिमेल विल गेट प्रेग्नेंट. ओके, सो इट्स पर्पजेस काय आहे की इट इज अ इनएक्सपेन्सिव्ह आहे. ओके, कॉन्ट्राइंडिकेशन्स काय मस्ट बी फिटेड बाय अ डॉक्टर. नो सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज प्रोटेक्शन. कांट बी यूज ड्युरिंग युअर पिरियड ड्यू टू अ रिस्क ऑफ टॉक्सिक शॉक सिंड्रोम. ओके, समटाइम्स टॉक्सिक शॉक सिंड्रोम सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटू शकतो. त्यानंतर आहे सर्वायकल कॅप. सर्वायकल कॅप बद्दल आपण थोडं डिस्कस करू. सर्वायकल कॅप म्हणजे काय की इट इज अ डायफ्राम लाईक स्ट्रक्चर. ओके, कॅप लाईक स्ट्रक्चर आहे. स्मॉलर कॅप असणार. ओके, स्लिप असणार. ओके, ती आपण प्लेस कुठे करणार सर्विक्स मध्ये. ओके, ब्लॉकिंग द एंट्री ऑफ द युट्रस. ओके, जे पण स्पर्मची एंट्री आहे त्या ठिकाणी आपण ब्लॉक करणार. ओके, सो इट इज यूज ऑफ स्पर्मिसाइड्स. ओके, जे स्पर्मला किल करण्यासाठी यूज करतो आपण. So it is a cervical cap. 50% women who have never had a children and 30% for those who have. Okay, 50% women will be घेणार की ज्यांना चिल्ड्रन्स नाही आहेत. ओके, नाही पाहिजेत किंवा त्यांना आहेत. ओके, 30% ऑफ वुमन विल बी हॅव. ओके, सो यानंतर आहे पर्पजेस. इट इज अ प्लेस ओवर 48 hours. ओके, इनएक्सपेन्सिव्ह आहे. ओके, कॉन्ट्राइंडिकेशन मस्ट बी फिटेड बाय अ डॉक्टर. नो प्रोटेक्शन. ओके, हे आपल्या डॉक्टरकडूनच फिट करावं लागणार. ओके, त्यानंतर आपण बघू बर्थ कंट्रोल स्पॉन्ज. बर्थ कंट्रोल स्पॉन्जेस कोणत्या कोणत्या की इट इज अ टुडे स्पॉन्ज मेड अप ऑफ फॉर्म लाईक स्ट्रक्चर असेल. ओके, कंटेन ऑफ स्पर्म सर्विक्साइड त्यामध्ये इन्क्लुडिंग असेल. प्लेस ओव्हर द सर्विक्स मध्ये आपण करू शकतो 21 hours ऑफ द बिफोर सेक्स. ओके, सो स्पंज काय करणार की आपण 60% ऑफ द वुमन हू हॅव had a children and 32% of who have but unlikely the diaphragm or cervical cap no fitted by a doctor is required. Okay, so या ठिकाणी आपण डॉक्टर थ्रू रिक्वायर्ड करायची. ओके, त्यामध्ये पर्पजेस काय की नो प्रिस्क्रिप्शन पाहिजे आपल्याला या ठिकाणी. इफेक्टिव्हली इमिडिएटली इफेक्टिव्ह भेटणार आपल्याला. ओके, प्रिस्क्रिप्शनची गरज नाही. कॉन्ट्राइंडिकेशन्स काय डिफिकल्टी टू इन्सर्ट करेक्टली. ओके, ॲट अ टाइम ऑफ मदर विल और फिमेल विल बी इन्सर्ट इन अवर बॉडी. सो इट इज अ डिफिकल्टी रेट असणार. त्यामध्ये नो सेक्शुअल ट्रान्समिटेड असणार. प्रोटेक्शन कॅन बी यूज ड्युरिंग युअर पिरियड. ओके, त्यानंतर बर्थ कंट्रोल पिल्स कोणत्या कोणत्या आपण या ठिकाणी बघू. बर्थ कंट्रोल पिल्स काय करणार की इट इज अ एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन जे आहे सो ते प्रिव्हेंट करणार ओव्युलेशनला. ओके, सो दॅट टाइम आपल्याला पिल्स इफेक्टिव्ह असणार 8% ऑफ टिपिकल युजर्ससाठी.
सो त्या ठिकाणी काय होणार की जी पण मदर आहे ती गेट प्रेग्नंट इंक्लुडिंग आफ्टर दिस प्रोसेस. ओके, लाईक ऑल हॉर्मोनल कॉन्ट्रासेप्टिव्ह त्या ठिकाणी आपण यूज करतो रिक्वायर ॲज पर द प्रिस्क्रिप्शन. सो त्या ठिकाणी पर्पजेस काय आहे त्याचे पर्पजेस इट इज अ रेग्युलर लायटर पिरियड असणार, त्याचा नो पिरियड ऑफ डिपेंडिंग ऑफ द टाईप ऑफ पिल्स असणार. ओके, लेस क्रॅम्पिंग असणार, क्रॅम्प आपल्याला करणार नाही जास्त ॲब्डोमिनल क्रॅम्प असेल. ओके, सो इट इज अ कॉस्ट ऑफ पर मंथ इट इज अ हायर असणार आहेत. नो सेक्शुअली ट्रान्समिटेड प्रोटेक्शन असणार त्यामध्ये. ओके, ट्रान्समिटेड डिसीजेस आपल्यापासून प्रोटेक्ट करणार आहे. सो इट इज अ काय समटाईम्स याचा साईड इफेक्ट सुद्धा होऊ शकतो, इन्क्लुडिंग ब्रेस्ट टेंडरनेस असेल, स्पॉटिंग असेल, सिरियस ब्लड क्लॉट्स असेल. ओके, रायसिंग ब्लड प्रेशर असेल त्याच्यामध्ये. ओके, त्यामध्ये काही वुमन्समध्ये बर्थ कंट्रोल पिल्स इट इज नॉट यूज फॉर समटाईम्स असेल तर साईड इफेक्ट जास्त असेल. ओके, सो या इमेजमध्ये आपण बघू शकतो बर्थ कंट्रोल पॅचेस आपण या ठिकाणी यूज करतो. ओके, बर्थ कंट्रोल पॅचेस का आपण यूज करतो की समटाईम्स जसं की इट इज अ हॅव ट्रबल और डेली पिल्स विल बी मोर इफेक्टिव्ह असणार किंवा साईड इफेक्ट त्यांचे जास्त असणार. सो तर पॅचेस विल बी काय करणार की स्किनसोबत कॉन्टॅक्ट करून आणि जे पण आपली हार्मोन्स आहे ओके त्यांना आपलं कंट्रोल करू शकतो. ओके, सो द पॅचेस विल बी चेंज और वीकली आपल्याला चेंज करावं लागणार आहे. सो इट इज अ मोर टाईप ऑफ द पॅच इज हार्मोन्स इन्क्लुडिंग द बर्थ कंट्रोल आपण हार्मोन त्याला असं बोलू शकतो. इट इज जस्ट इफेक्टिव्ह पिल्सपेक्षा जास्त इफेक्टिव्ह पॅचेस आहे. ओके, सो पर्पजेस काय त्याचं मोर रेग्युलर लायटर पिरियड असणार, त्याचा विथ लेस क्रॅम्पिंग असणार आहे. ओके, साईड इफेक्ट सुद्धा कमी असणार आहे. नो नीड फॉर अ रिकमेंडेड डेली पिल्स. ओके, सो कॉन्ट्रा इंडिकेशन्स काय असणार जसं की कॉस्टली असणार आहे. सो इट इज अफोर्डेबल नसणार आपल्याला. सो मेट इज कॉस्ट फॉर द स्किन इरिटेशन असणार. ओके, साईड इफेक्ट असू शकतो सिमिलर टू बर्थ कंट्रोल ऑफ पिल्स असू शकतात. डझंट प्रोटेक्ट अगेन्स्ट द सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज. त्यानंतर व्हॅजाइनल रिंग आपण बघू. व्हॅजाइनल रिंग काय आहे? नोवा रिंग इट इज अ सॉफ्ट प्लास्टिक रिंग असणार आहे वाईज इनसाइड द व्हॅजाइना. ओके, it is a ring or relapse some hormones are the pill and the patches are just as effective but it's only need to be a replace once a month. Okay, so purposes का असणार आहेत लाइटर असणार आहेत. ओके, रेग्युलर पिरियड असणार आहेत, ओनली रिप्लेसेबल असणार आहेत पर मंथ मध्ये. कॉन्ट्रा इंडिकेशन्स विल बी $30 to $50 पर मंथ और कॉस्टली असणार आहे त्या ठिकाणी अफोर्डेबल प्राइस विल बी हायर. ओके, इरिटेशन्स और द अदर साइड इफेक्ट्स इज मोर. ओके, so pills and patches will be doesn't protect against the sexual transmitted disease person. Okay, birth control shot. Okay, birth control shot का असणार की Depo Provera it is a hormonal injection that protect against the pregnancy for the 3-month usable असणार आहे. For the every type typical couples is more effective than the birth control pills. Okay, pills पेक्षा हे more effective आहे. Only 3% of users of get pregnant in a year. Okay, ओनली 3% जे आहे ते प्रेग्नंट झाले इन इयरमध्ये की विथ द हेल्प ऑफ त्यांनी यूज केला आहे. ओके, बर्थ कंट्रोल शॉट. सो ते 3% केसेस आहे की प्रेग्नंट झाले इन इयरमध्ये. पर्पजेस काय? इट इज अ टाइम इयर और हायली इफेक्टिव्ह या ठिकाणी असणार आहेत, हायली इफेक्टिव्ह असणार आहेत इंजेक्टेबल. ओके, सो अबाउट कॉस्टली असणार आहे. सो 240 पर इयर्स म्हणजे $2 पर 240 पर इयर मध्ये असणार आहे. सो मेट इज कॉट ऑफ स्पॉटिंग अँड अदर साइड इफेक्ट इज मोर असणार आहे. डझंट प्रोटेक्ट अगेन्स्ट द सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीजेस. बर्थ कंट्रोल इम्प्लांट. बर्थ कंट्रोल इम्प्लांट इट इज अ इम्प्लांटेशन ऑफ द match stick or Z rod that is placed under the skin of the upper arm. It releases the same hormone that's in the birth control shot, but the implant protect against the pregnancy for 3 years. The failure rate is less than 1%. Okay, सो या ठिकाणी इम्प्लांट जर का आपण प्लेस केला आहे अंडर द स्किन, सो अप्पर आर्मच्या अंडर द स्किन मध्ये, सो इट इज अ सेम हार्मोनल इफेक्ट करणार हा आपल्या बॉडीमध्ये बर्थ कंट्रोल प्रोटेक्ट करणार फॉर अगेन्स्ट द प्रेग्नन्सीसाठी 3 इयर्स पर्यंत. ओके, सो याला आपण परमनंट फॅमिली प्लॅनिंग मध्ये सुद्धा इंक्लूडिंग करू शकतो. ओके, सो त्यानंतर आहे आपण त्या पद्धतीचा पर्पजेस बघितला. सो लास्ट 3 इयर्स हायली इफेक्टिव्ह असणार 3 इयर्स पर्यंत. त्यानंतर कॉन्ट्रा इंडिकेशन्स मोर एक्सपेन्सिव्ह अपफ्रंट. ओके, आणि जास्त यामध्ये मोर अमाऊंट ऑफ रेंज असेल कॉस्टली असणार आहे. सो इट इज नॉट अफोर्डेबल फॉर ऑल. सो इट इज अ कॉज ऑफ साइड इफेक्ट्स इंक्लुडिंग इन द इरेग्युलर ब्लीडिंग असू शकते. त्यामुळे डझंट प्रोटेक्ट अगेन्स्ट द सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज. त्यानंतर IUD इंट्रायुट्राइन डिव्हाइसेस. ओके, इंट्रायुट्राइन डिव्हाइसेस कसं असणार आहे? टी शेप असणार आहे.
So it is a T shape, okay, plastic that is placed inside the uterus by the doctor. So the copper intrauterine devices Paragard work as long as per 12 years. Okay, the hormones intrauterine devices Mirena must be replaced after the 5 years. Both type of make it more difficult for the sperm to fertilize the eggs, favor than the 8 in 1000 women get pregnant. Okay, so intrauterine devices are आफ्टर द प्रेग्नन्सी सलग किंवा बिफोर द प्रेग्नन्सी आपण ते यूज करू शकतो. ओके, ज्यांना फॅमिली प्लॅनिंग मध्ये ज्यांना फॅमिली प्लॅनिंग करायची विदाउट एनी यूज ऑफ बॅरियर मेथड होते या ठिकाणी इंट्राउटरन डिव्हाइसेस विल बी फॉलो करतात. ओके, सो त्या ठिकाणी पर्पज काय लॉंग लास्टिंग असणारे लो मेंटेनन्स त्या ठिकाणी फॉलो होणारे इरेग्युलर और हेवियर पिरियड्स. ओके, मोर एक्सपेन्सिव्ह अपफ्रंट मे बी स्लिप आउट होऊ शकतो. सम कॉजेस ऑफ साइड इफेक्ट सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटू शकतात. ओके, त्यानंतर ट्युबेल लायगेशन. ट्युबेल लायगेशन जसे की बायोलॉजिकल चिल्ड्रन्स इन द फ्युचर्स. सो इट इज अ ट्युबेल लायगेशन करू शकतो आपण त्या ठिकाणी रेडी फॉर द परमनंट बर्थ कंट्रोल. ओके, त्या ठिकाणी आपण परमनंट मेथड सुद्धा याला असं बोलू शकतो. ओके, द ट्रेडिशनल मेथड द वुमन इट इज कॉल्ड ट्युबल लायगेशन और हॅव्हिंग युअर ट्यूब्स टाइड. A surgeon close off the fallopian tubes, preventing eggs from the making their journey out of the ovaries. Okay, so the banding methods is we shown here. So त्यानंतर purpose असेल की permanent nearly 100% of effective contraindication required for surgery may not be reservable. Okay, expensive, doesn't protect against the sexual transmitted diseases. Okay, so tubal ligation आपण त्याला ट्युबेक्टमी सुद्धा असं बोलू शकतो. ट्युबेकल लायगेशन मीन्स लाईक द परमनंट मॅटर्निटी फॉलो इन फिमेल्स म्हणजे आपण करतो. ओके, व्हॅसेक्टॉमी मीन्स मेल्स मध्ये आपण करतो. इट इज अ परमनंट मेथड आहे. ओके, सो व्हॅसेक्टॉमी म्हणजे काय बी साइड्स कंडम्स अँड व्हॅसेक्टॉमी इट इज ओनली बर्थ कंट्रोल ऑप्शन अवेलेबल इन द मेन. So it is involving a surgical closing of the vas differences. Okay, the tube that carry sperm from the testes. So through the reproductive system, the prevent the replaces of sperm, but doesn't interfere with the ejaculation. Okay, so hysterectomy मध्ये काय करतात की vas differencesला क्लोज करतात. द ट्यूब विल बी काय करणार क्लोज करणार फॉर द ट्रान्सफर करते स्पर्मला टेस्टिस पासून द डायरेक्ट पेनिस पर्यंत. ओके, त्या टाइम पिरियड मध्ये काय होणार की क्लोज झाल्यानंतर स्वतः रिप्रोडक्टिव्ह रिएक्शन रेट त्यांची कमी होणार आणि स्पर्मची मोटिलिटी कमी होणार. ओके, सो द ट्रान्सफॉर्मेशन होणार नाही मदर टू वुमन म्हणजे मेल टू फिमेल मध्ये. ओके, सो इट इज अ व्हॅसेक्टॉमी परमनंट मेथड आहे. दोन मेथड आहे, ट्युबेक्टॉमी आणि व्हॅसेक्टॉमी. ट्युबेक्टॉमी म्हणजेच की ट्युबल लायगेशन आणि व्हॅसेक्टॉमी इन मेल मध्ये. ओके, ट्युबल लायगेशन आपण करतो फिमेल्स मध्ये, व्हॅसेक्टॉमी करतो आपण मेल्स मध्ये. त्यानंतर ट्युबल इम्प्लांट असं आहे, न्यूअर प्रोसिजर दॅट मेक्स पॉसिबल टू ब्लॉक द फॉलोपियन ट्यूब without surgery. Small implants of the metal or silicons are the placed inside the each tube. Scar tube eventually grow around the implant and the block the tubes. Once an X-ray confirm the tubes are blocked. Okay, no other form of birth control is needed. Okay, so यामध्ये ट्यूबल इम्प्लांटेशन करतो आपण फॉर द फॉलोपियन ट्यूब सर्जरी मध्ये विदाउट एनी सर्जरी मध्ये. ओके, सो स्मॉल इम्प्लांट आपण करतो फॉर द मेटल सिलिकॉन बनलेला असतो प्लेस इनसाइड द ट्यूबच्या अंदर. ओके, त्यानंतर स्कार टिश्यू इव्हेंच्युअली ग्रो होतात. ओके, इम्प्लांट होतो ब्लॉक करतात ते ट्यूब्सला. ओके, सो ट्यूब्सला काय करतात ते ब्लॉक करतात. ओके, हे काय यूज करतो आपण बर्थ कंट्रोल साठी. ओके, सो याचा पर्पजेस काय परमनंट आहे, नो सर्जरी, परमनंट आहे, नो सर्जरी. त्यानंतर ऑलमोस्ट 100% ऑफ इफेक्टिव्हनेस या ठिकाणी बघायला भेटतो. टेक अ फ्यू मंथ टू बिकम इफेक्टिव्ह, मे राईज द रिस्क ऑफ पेल्विक इन्फेक्शन और रिव्हर्सिबल एक्सपेन्सिव्ह. ओके, सो या ठिकाणी पेल्विक इन्फेक्शन सुद्धा आपल्याला बघायला भेटू शकतो. रिव्हर्सिबल एक्सपेन्सिव्ह आपल्या ठिकाणी बघायला भेटू शकतो. ओके, त्यानंतर एमर्जन्सी कन्सेप्शन. एमर्जन्सी कन्सेप्शन मीन्स लाईक दॅट आफ्टर द contraceptives work after the sex to help the avoidance of the pregnancy. Okay, this is an option, so no birth control was used for a woman suspect her usual method fail. Okay, plan B or plan B one step and the generic version of the plan B which is called the next choice of the container high dose of the hormone found in the many birth control pills. No prescription is needed for a woman aged
age 70 and older. This type must be used within 72 hours. Ila use and the non-hormonal drugs and the require a doctor's prescription. It can be taken up to 5 days after a sex. Okay, so या ठिकाणी emergency contraceptive pills आपण त्याला असं बोलू शकतो. सो दॅट टाइम विदाउट प्रिस्क्रिप्शन आपण एक कॅरी करू शकतो किंवा बाय करू शकतो फॉर द एज पिरियड किती आपला 70 इयर्स पर्यंत किंवा 70च्या अबोव आपल्याला एज ऑफ पिरियड आपल्या या ठिकाणी पडते एमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह घेण्यासाठी. ऑप्शन्स फॉर ओल्डर वुमन. ओके, एज अँड लाईफस्टाईल आर important factors in choosing a form of birth control. If you are over age of 35 and the smoke are obese, the combination birth control pill patch and the ring are not recommended. Okay, it is the best to consult your doctors about your safe alternative. If you are approaching the age of menopause, the birth control shot has an added benefits. Okay, it may be relieve some of the symptoms of पेरीमेनोपॉज. ओके, सो इट इज ऑप्शनल. ओल्डर जे असणार ज्या फिमेल आहे की ज्या ओल्डर एज पिरियड पर्यंत जरी 35 इयर्स अबव त्यांचे एज आहे, सो दॅट टाइम ते जर का कन्सिव्ह करत असणार चाइल्ड, त्यांना आपलं गायडन्स करायचं प्रॉपरली विथ द हेल्प ऑफ द प्रिस्क्रिप्शन. ओके, सो त्यांना जे पण कॉन्ट्रासेप्टिव्ह फाईल मी फॉलो, सो त्यांना सांगायचं की डॉक्टर्स ॲड्रेस प्रिस्क्रिप्शन तुम्ही फॉलो करा. Withdrawal means like nearly 6 in 10 American women report that a partner has used pulling out the age older the method that relieve on the man withdrawing his penis from the vaginal before ejaculations. Okay, so never so when it is done correctly every time, about 4% of users get pregnant in a year. With more difficult use, about 80% get pregnancy. So its purpose is free, no need of for any devices. Okay, so withdrawal methods mean like तुमचे sperms will be withdrawn in the outside of the vagina. Okay, त्याला आपण withdrawal असं बोलू शकतो. ओके, हाऊ मेनी गेट प्रेग्नेंट पर इयर. लाईक नो बर्थ कंट्रोल असेल तर 80% अफेक्शन आहे. ओके, स्पर्मिसाइड जर ते यूज करत असेल तर 29% ऑफ चान्सेस आहे. फर्टिलिटी अवेअरनेस असेल तर 25% चान्सेस आहे. फिमेल्स कोंडम जर का यूज करत असेल तर 21% चान्सेस आहे. विड्रॉवल मेथड जर यूज करत असाल तर 80% ऑफ चान्सेस आहे. लास्ट इफेक्टिव्ह मेथड्स लाईक विदाउट युजिंग एनी फॉर्म ऑफ बर्थ कंट्रोल, 85% of sexually active couples will get pregnant with a year. Okay, even the least effective birth control will be options reduce the number of considerably. Okay, so least effective method से 85% of chances है couples वाले pregnant होना चाहिए. Okay, effectiveness means काय implant intrauterine devices vasectomy और TBAC method जर का आपण यूज केलं so 99% of effectiveness आहे. बर्थ कंट्रोल शॉट जर का आपण यूज केला सो 97% ऑफ चान्सेस आहे की अवॉइड करण्याची प्रेग्नन्सी. बर्थ कंट्रोल पिल्स और वजनल रिंग्स जर का आपण यूज केले 92 to 95% ऑफ चान्सेस आहे टू कंट्रोल ऑफ प्रेग्नन्सी. कॉन्डम, डायफ्राम, सर्वाइकल कॅप और स्पॉन्ज जर का आपण यूज केला सो 84 to 89% चान्सेस आहे बर्थ कंट्रोल करण्याचे. मोस्ट इफेक्टिव्ह मेथड्स लाईक allow the barrier methods such as the condoms or the diaphragm are more moderately effective with the typical pattern of use. Hormonal contraceptives have a better track record for effectiveness. There are also several options for couples that prefer the lowest possible odds to getting pregnant to, or these are reversible intrauterine devices and hormonal implant of the course of only birth control method that 100% of effectiveness. Okay, त्यानंतर abstinence give you a freedom of from. Okay, so या ठिकाणी हे आहे. त्यानंतर या ठिकाणी आपला टॉपिक संपलेला आहे. आपण शिकलो की आज की हार्मोनल मेथड्स कोणत्या कोणत्या आहे. ओके, बॅरियर कोणत्या आहेत, नॅचरल कोणत्या आहेत. नॅचरल मध्ये विड्रॉवर असेल. ओके, त्यानंतर अर्ली बॉडी टेम्परेचर असेल. ओके, अर्ली मॉर्निंग बॉडी टेम्परेचर. त्यानंतर परमनंट मेथड मध्ये जर का आपण बघितलं असेल ट्युबेक्टॉमी. ओके, त्यानंतर हार्मोनलमध्ये आपण बघितलं प्रोजेस्टेरॉन, एस्ट्रोजनचे जे पण हार्मोनल स्किल्स आहेत ते आपण यूज करू शकतो. ओके, सो त्यामध्ये अजून स्पर्मिसाइड जर का बघितलं आपण तर व्हाजाइनल रिंग आहे, आपलं डायफ्राम आहे. ओके, सो ह्या ऑल टाईपच्या मेथड्स ऑफ आपण फॅमिली प्लॅनिंग मध्ये यूज करू शकतो टू कंट्रोल ऑफ बर्थ. ओके, सो या ठिकाणी आपला हा टॉपिक संपलेला आहे. आपल्या टॉपिकचं नाव होतं फॅमिली प्लॅनिंग मेथड्स कोणत्या कोणत्या आहेत त्या आपण आज बघितलं आहे. ओके, सो हे तुम्हाला 2 सब्जेक्टमध्ये इम्पॉर्टंट आहे, लाईक ऑब्स्टेट्रिक अँड गायनेकॉलॉजी सुद्धा आणि कम्युनिटी हेल्थ नर्सिंग सुद्धा. ओके, थँक्यू सो मच फॉर युअर